हेल्दी फूड रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहेत पालक पनीर. यासाठी मी इथे एक मोठी जोडी पालक घेतलेला आहे. गरम पाण्यामध्ये पालक 1 मिनिट उकळवून घ्यावा. 1 मिनिटानंतर तो लगेच थंड पाण्यामध्ये टाकावा. त्यामुळे पालकचा कलर तसाच असतो. 1 मिनिटानंतर थंड पाण्यातून पालक काढून घ्यावा. कढईत 1 चमचा तेल घ्यावे. त्यामध्ये 1 मोठी वाटी उभा कापलेला कांदा घ्यावा. 1 चिमूटभर मीठ टाकावे. अर्धा टोमॅटो टाकून हलका रंग येईपर्यंत परतून घ्यावे. 7 ते 8 पाकळ्या लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, जिरे आणि कांदा आणि टोमॅटो परतलेले हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. ते एका बाउलमध्ये काढून पालकही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. कढईमध्ये तेल घ्यावे. मी इथे घाण्याचे तेल घेतले आहे, मोहरीचे. त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, लसणाची पेस्ट टाकून घ्यावी. तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे पनीर मसाला घातलेला आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. परतलेल्या मिश्रणात पालकची ग्रेव्ही टाकून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि 2 कप दूध टाकावे. पाच मिनिट हे मिश्रण उकळून द्यावे. पनीरचे छोटे काप करावे. हे पनीर मी घरीच बनवलेले आहे. कढईमध्ये तेल गरम करावे. पनीरचे तुकडे घालून फक्त हलवून घ्यावे आणि लगेच काढून घ्यावे, म्हणजे पनीर जास्त कडक नाही होत. अशा प्रकारे तळलेले पनीर पालकमध्ये टाकून सर्व करावे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.